Students, next topic we are going to see that is power plant based on nuclear energy. In the power plant based on nuclear energy, also steam turbines is used to rotate the generator. या पॉवर पॉईंट जो न्यूक्लिअर एनर्जीमुळे निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय यूज करतो आहोत तर वाफ यूज करतो आहोत ज्यामुळे काय होतं जनरेटर्स मूव होतात. However, here the energy released by the fission of nuclei of atoms like uranium. मात्र इथे जी एनर्जी निर्माण झाली आहे ती कशामुळे झाली आहे तर फिशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ ॲटम्स लाईक युरेनियम और प्लॅटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर. ज्यामुळे स्टीम ऑफ हाय टेम्परेचर निर्माण होते अँड हाय प्रेशर पण. म्हणजे हाय टेम्परेचर निर्माण होतंच पण हाय प्रेशर पण निर्माण होतो. द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द ट्युर्बिन्स. त्यामुळे जे एनर्जी निर्माण होते ती काय करते स्टीम एनर्जी ज्याच्यामुळे स्टीम निर्माण होते ती ट्युर्बिन्सला रोटेट करते. विच इन टर्न ड्राइव्स द जनरेटर. आणि त्याच्यामुळे जनरेटरसुद्धा रोटेट होतो प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. जस्ट लेट अस सी दिस न्यूक्लिअर रिॲक्टर ऑफ न्यूक्लिअर फिशन. त्यामुळे सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर, त्यानंतर स्टीम ट्युर्बिन्स, त्यानंतर जनरेटर्स आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. मध्ये काय होतं तर हे जे स्टीम ट्युर्बिन्स आहेत मगाशीच आपण बघितल्या त्याप्रमाणे कन्वर्शन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर. स्टीमचं परत वॉटरमध्ये रूपांतर होऊन ते परत कुठे जातं तर जिथे स्टीम जनरेट झाली आहे वॉटरपासनं तिथे परत हे जाऊन परत वॉटरपासनं स्टीम निर्माण होते. आपण फ्युएल जे वापरलेलं ते काय वापरलेलं तर युरेनियम आणि प्लॅटोनियम. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स. दस हिअर द न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी. इथे मात्र न्यूक्लिअर एनर्जी कशात कन्वर्ट झाली आहे थर्मल एनर्जीमध्ये. मगाशी आपण बघितलं कोलच्या ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये जिथे आपण बघितलं तर केमिकल एनर्जी थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली पण इथे न्यूक्लिअर एनर्जी कन्वर्ट झाली आहे थर्मल एनर्जीमध्ये. थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीम. आणि मग ही थर्मल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीम इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ द ट्युर्बिन्स. आणि मग ही कायनेटिक एनर्जी ऑफ अ ट्युर्बिन्समध्ये निर्माण झाली. फायनली द कायनेटिक एनर्जी ऑफ अ ट्युर्बिन इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मग नंतर ही कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. स्टेप बाय स्टेप आपण आता हा डायग्रॅम बघूया. न्यूक्लिअर एनर्जी थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. थर्मल एनर्जी कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीममध्ये कन्वर्ट झाली. ती कायनेटिक एनर्जी इन द स्टीम कायनेटिक एनर्जी इन द ट्युर्बिन्समध्ये कन्वर्ट झाली. आणि ही कायनेटिक एनर्जी इन द ट्युर्बिन्स कशामध्ये कन्वर्ट झाली तर इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ते आहे तर when the neutron is bombarded on the atom of uranium. जेव्हा न्यूट्रॉन हे बंबार्ड होतं कशावरती तर ॲटम ऑफ युरेनियम. त्याचं हे काय आहे तर 235. इट ॲब्झॉर्ब्स द न्यूट्रॉन अँड कन्वर्ट्स इंटू इट्स आयसोटोप युरेनियम 236. जेव्हा न्यूट्रॉन हा बंबार्ड होतो ॲटम ऑफ युरेनियम ज्याचा पहिला आयसोटोप काय होता 235. तो इट ॲब्झॉर्ब्स द न्यूट्रॉन आणि मग हा युरेनियम काय करतो न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब करतो आणि
तो कन्वर्ट होतो आयसोटोप ऑफ युरॅनियम 236. युरॅनियम 236 बीन एक्स्ट्रीमली अनस्टेबल कन्वर्ट्स, तो स्टेबल नाही आहे, अनस्टेबल आहे युरॅनियम 236. तो काय करतो? इट कन्वर्ट्स into the atoms of barium and krypton. तो जो युरॅनियम 236 कन्वर्ट कशामध्ये होतं? तर ॲटम्स ऑफ बेरियम आणि क्रिप्टॉन थ्रू अ प्रोसेस ऑफ फिशन रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स. त्यामुळे 3 न्यूट्रॉन्स हे रिलीज होतात अँड 200 MeV एनर्जी. The 3 neutrons generated in this process cause fission of 3 another uranium 235 atoms releasing more energy. अशा प्रकारे ही चेन पुढे चालूच राहते आणि त्याप्रमाणे भरपूर एनर्जी ही निर्माण होत राहते. The neutrons release in this reaction release more energy. अशी ही रिॲक्शन होत राहते आणि त्याच्यामुळे मोर एनर्जी रिलीज होत राहते थ्रू द फिशन ऑफ मोर युरॅनियम न्यूक्लियाय. दिस प्रोसेस ऑफ फिजन ऑफ युरॅनियम 235 atoms continues and is called द चेन रिॲक्शन. बघा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ही चेन सारखी सतत चालू राहून त्यापासनं युरॅनियम जे 235 आहे त्याचे ॲटम्स सारखे कंटिन्युअसली काय करतात? एनर्जी प्रोड्यूस करत राहतात आणि ही चेन कंटिन्युअसली चालूच राहते. द न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट अ कंट्रोल चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन द रिलीज ऑफ थर्मल एनर्जी. आणि त्यामुळे थर्मल एनर्जी निर्माण होते विच इज यूज फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. आणि मग ही थर्मल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनसाठी उपयोगी पडते. म्हणजेच आपण बघितलं तर फर्स्ट न्यूक्लिअर एनर्जी जी थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि ती थर्मल एनर्जी नंतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. तर आपण आता पुढे बघणार आहोत. अ न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट डज नॉट यूज अ फॉसिल फ्युएल लाईक कोल. न्यूक्लिअर पॉवर पॉईंटमध्ये कोल मात्र यूज केला जात नाही. देअरफॉर द प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डज नॉट अराईज. त्यामुळे एअर पोल्युशन्स हे निर्माण होत नाही. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल दिस कॅन बी गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. हाऊएवर हियर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. हे जरी असलं की पोल्युशन होत नाही पण काही प्रॉब्लेम तरीही निर्माण होतात. तर ते प्रॉब्लेम्स आपण नंतर बघणार आहोत. ह्याच्या आधी आपण हे सिस्टिमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट बघूया. बघा इथे आपण बघितलेलं आहे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर रिॲक्टर नंतर कंट्रोल पोर्ट्स आहेत. हा पंप आहे. इथे परत पंप आहे. इथे बॉयलर आहे. त्यानंतर इथे ट्युर्बिन्स आहेत. ट्युर्बिन्स रोटेट होऊन इथे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ती नंतर जनरेट होऊन त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन ती इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते जनरेटरमध्ये. इथे आपण बघितलं आहे की वॉर्म वॉटर जे परत कंडेन्सरमध्ये जातं. त्यानंतर परत ते बॅक येतं कूलिंग टॉवरमध्ये जिथे परत ते कूल होतं. परत त्याची स्टीम बनते. अशी ही प्रोसेस चालूच राहते. जशी मगाशी आपण स्टीम इंजिनमध्ये बघितली, स्टीम प्लॅन्टमध्ये बघितलं, थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये बघितलं, तसंच सेम हे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये पण होतं की वॉटरचं स्टीम बनतं. परत स्टीम कूल होऊन त्याचं परत वॉटर बनतं. असं या कूलिंग टॉवरमध्ये चालूच असतं. So we have clearly understood the systematic of nuclear power plant.